खोपोली रायगड जिल्ह्यातलं हे छोटंसं पण गजबजलेलं शहर 4-5 दिवसांपूर्वी इथे आनंदाचं वातावरण होतं. नगर परिषदेत निवडणुकीचे निकाल लागले होते. शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे विजयी झाल्या होत्या. घरात सजावट, हसरे चेहरे, विजयाच्या शुभेच्छांचा वर्षाव. पण या विजयाचं सोनं कायमचं काळं होईल हे कुणाला ठाऊक नव्हतं. 26 डिसेंबरची सकाळ. मंगेश काळोखे मानसींचे पती रोजच्या प्रमाणे आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेले. साध्या चेहऱ्याचा हसरा, लोकांची मिळून मिसळून वागणारा तो माणूस. आपल्या बाईकवरून परतताना त्याला काय ठाऊक होतं की काही डोळे त्याच्या रोजच्या रस्त्यांकडे खिळले. त्या नजरांमध्ये द्वेष आहे. एक काळी कार शांतपणे त्याच्या मागे लागली आहे. त्या कारचं इंजिन सुरू झालं होतं. काळी गाडी, काळा प्लॅन आणि रक्ताने रंगवलेलं नियोजन. रस्त्याच्या मधोमध अचानक ती कार जोरात कट मारते. मंगेश थोडे चक्रावले. नजरेत सावधपणा आला, पण वेळ मिळालाच नाही. काही सेकंदात 2 बाईक, 3 हल्लेखोर, तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने रक्ताचा सडा. भर रस्त्यावरती लोकांच्या डोळ्यासमोर एक माणूस कापला जातो. कोणी घाबरून ओरडतं, कोणी जीव वाचवायला पळतंय, कोणी मोबाईलवरती सगळं रेकॉर्ड करतंय. पण कोणीही पुढे जाऊन त्या माणसाला वाचवू शकत नाही. क्षणाचं मरण आणि शहरात धडकी भरवणारी शांत. मंगेश काळोखे रस्त्यावरती निश्चल पडलेले आणि त्याच रक्ताने खोपोलीचा डांबर रंगला. ही साधी हत्या नाही, एक ठरवलेला कट आहे. नगर परिषदेत निवडणुकीच्या निकालानंतर केवळ 4-5 दिवसात हा खून घडतो. तपासात समोर येतं की या हत्येच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस गटातील काही मोठी नावं आहेत. रायगडचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा प्रवक्ते भरत भगत आणि त्यांच्या टोळीतील इतर कार्यकर्ते अशा एकूण 10 जणांवरती खुनाचा कट रचल्याचा, खून, शस्त्रांचा वापर आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल होतो. आरोप आहे राजकीय सुडाचा, सत्ता गेल्याने निर्माण झालेला द्वेष आणि निकालानंतरचं नियोजन. इतक्या मोठ्या गुन्ह्यानंतरही अजून कोणालाच अटक का नाही? आरोपी फरार आहेत आणि लोक विचारतायत, पुरावे इतके स्पष्ट असताना अटक का नाही? न्याय कधी मिळणार? इतकंच नाही, मंगेश काळोखे आणि त्यांच्या पुतण्याने काही दिवसांपूर्वीच खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना आपल्या जीवाला धोका आहे असं स्पष्ट सांगितलं होतं. काही जण त्यांच्या मागे लागलेत, कधीही काहीही करू शकतात अशी तक्रार थेट पोलिसांकडे पोहोचवली होती. पण हिरे यांनी ती गांभीर्याने घेतली नाही. आज तेच नाव चर्चेत आहे. काळोखे कुटुंबीय सरळ आरोप करतात, पोलीसच आरोपींची संगनमतात होते. आमच्याकडून माहिती घेतली आणि आमच्या माणसाकडे दुर्लक्ष केलं. म्हणूनच मंगेश यांना वाचवता आलं नाही. त्यामुळेच आता केवळ मारेकरांवर नाही तर PI वरही निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खोपोलीचा संताप फुटतो. पोलीस ठाण्यासमोर हजारो लोकांचा जमाव जमतो. मारेकऱ्यांना फाशी द्या, पोलिसांवर कारवाई करा, या आरोळ्यांनी खोपोलीची हवा बदलून जाते. पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष घेराव घातला जातो. एका बाजूला संतप्त नागरिक, दुसरीकडे ढाली उंचावून उभे पोलीस. दरम्यान शहर अक्षरशः बंद पडतं. दुकानं बंद, बाजारपेठ बंद, रस्त्यावर फक्त घोषणांचा आवाज आणि संतापलेला जनसमुदाय. काळोखे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक मृतदेह ताब्यात घेण्यासही तयार होत नाहीत. त्यांची एकच मागणी, खरी कारवाई दाखवा, मगच अंत्यसंस्कार. तासनतास चर्चा, आश्वासने, तणाव. शेवटी रात्री उशिरा पोलीस आणि प्रशासनाने कठोर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडतात. पण जखम मात्र मनात खोलवर कोरली जाते. एक चिता जळून विझते, पण लोकांच्या मनातील आगीला ओला वारा मिळत नाही. दरम्यान रायगडच्या SP आचल दलाल स्वतः पुढे येतात. त्या घटनास्थळी येतात, नागरिकांशी बोलतात आणि तपासासाठी विशेष टीम नियुक्त करतात. काळ्या कारचा मागोवा घेणं, CCTV फुटेज तपासणं, मोबाईल कॉल रेकॉर्ड चालणं, हे सगळं युद्ध पातळीवर सुरू होतं. जिल्हा सीमांवरती नाकाबंदी केली जाते. लोकल क्राईम ब्रांचला या प्रकरणात जोडलं जातं. पण आरोपी अजूनही फरार आहेत. प्रत्येक तासासोबत लोकांचा संताप, अविश्वास आणि असुरक्षितता वाढत आहे. मंगेश काळोखेंच्या मृत्यूनं केवळ एक स्त्री विधवा झाली नाही, तर संपूर्ण शहराच्या मनात कठोर प्रश्न उभे राहिले. राजकारण इतकं विकृत झालंय का की विजय साजरा करणाराही मरणार? लोकशाही जिंकणं हा गुन्हा ठरतंय का? या प्रश्नांच्या गर्जना मानसी काळोखे यांच्या डोळ्यात झळकत आहेत. निवडणुकीत जिंकलेली ती स्त्री आता वेगळ्याच रणांगणात उतरली आहे. न्यायाच्या लढाईत त्यांच्या डोळ्यामध्ये आता फक्त दुःख नाही, एक ज्वाला आहे. त्या ठाम आवाजात म्हणतात, माझ्या नवऱ्याचं रक्त फुकट जाणार नाही. त्यांना न्याय मिळेपर्यंत लढणार, मी थांबणार नाही. आज खोपोलीच्या प्रत्येक घरात चर्चा आहे.
राजकारणासाठी एवढं करणं आवश्यक होतं का? मत मागायला घराच्या दाराशी येणारे नेते आज कुठे आहेत? आणि पोलीस खरंच निष्पक्ष आहेत का? पण जे घडलं ते खोपोलीच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलंय. एक नगरसेविका जिंकली, पण तिचा विजय निशब्द अश्रूंमध्ये बुडाला. एक माणूस गेला, पण त्या माणसाच्या मृत्यूने महाराष्ट्राला आरसा दाखवला आहे की राजकारणात अहंकार आणि सत्ता कशी जीव घेऊ शकते. आजही तपास सुरू आहे. कागदावर गुन्हा नोंदवला गेला आहे. नावं लिहिली गेली आहेत, पण आरोपी फरार आहे. खोपोलीच्या रस्त्यावर अजूनही त्या घटनेच्या रक्ताच्या निशाण्या आहेत. लोकांच्या आठवणीत, सीसीटीव्हीच्या त्या फ्रेममध्ये आणि न्याय प्रक्रियेत प्रत्येक विलंबात. रात्रीचं शहर शांत दिसतं, पण त्या शांततेत एक आवाज गुंजत राहतो. सत्य झाकता येतं, पण मिटवता येत नाही. सत्ता बदलते, पण अन्यायाचा शेवट न्यायाशिवाय होत नाही. मंगेश काळोखेंची कहाणी संपली असेल कदाचित, पण त्यांचा आवाज अजूनही जिवंत आहे. त्यांच्या बायकोच्या लढाईत आणि त्याच्या मुलाच्या डोळ्यात आणि तुमच्या आमच्या मनात. ही कथा आहे एका स्त्रीच्या धैर्याची, एका शहरात जागृतीची आणि आपल्या राजकारणाच्या काळ्या चेहऱ्याची. आजच्या व्हिडिओत इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नव्या विषयासोबत. या बोलूया.